खासदार माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब आहेत, आपल्या फुलंब्रीचे आमदार अनुराधाताई चव्हाण आहेत, किरण पाटील साहेब आहेत. आज मी म्हणालो तसं आपल्याशी अनौपचारिक गप्पा माराव्यात आणि न्याहारी करावी अशा संकल्पने आज माननीय साहेब आपल्या इथे आहेत. मी सरांना विनंती करतो सर आपण संबोधन करावं. ठीक है, चलो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी परवा संभाजीनगरच्या जनतेची संवाद साधला आणि या संवादाला संभाजीनगरच्या जनतेने उत्तम प्रतिसाद दिला. 80च्या वर नगरामध्ये हा कार्यक्रम झाला आणि माननीय देवेंद्रजींनी विकसित संभाजीनगरच्या आणि विकसित संभाजीनगरची संकल्पना मांडली. मी सांगितलं होतं की पिण्याचं पाणी संभाजीनगरला लवकर येईल. आता ज्याप्रमाणे टेस्टिंग झाली आहे 37 HP मोटर ही ड्राय रन झाली आहे. त्यामुळे पुढच्या 2 महिन्यामध्ये आता संभाजीनगरचं पिण्याचं पाणी सुरू होईल. बाकी इतर जे तत्सम कामं आहेत ती कामं मी 1 वर्ष म्हटलं पण 6 महिन्यातच पूर्ण होतील असं दिसत आहे. पण 2 महिन्यात मात्र आता संभाजीनगरला नवीन पाणी योजनेचं पाणी मिळेल आणि कालच त्याची आपली ड्राय रन झाली आहे. खरं तर काल मी संभाजीनगरच्या अनेक नगरात गेलो. यामध्ये जो महत्वाचा या संभाजीनगरचा प्रश्न काल दिसला की अनेक लोकांकडे PR कार्ड नाहीये. अनेक नागरिकांकडे त्यांच्या घराचा नक्षा नाहीये. गव्हर्नमेंटने नक्षा योजनेमध्ये संभाजीनगरला घेऊन संभाजीनगरला केंद्र शासनाची नक्षा योजनेमध्ये आणून प्रत्येक घराचा मॅपिंग करून सरकारी मोजणी करून ड्रोन सर्वेक्षण करून या शहराचं संपूर्ण मॅपिंग करण्याचा निर्णय काल आम्ही घेतला. आम्ही जनतेला आश्वासन दिलं की महानगरपालिका निवडून आल्यावर महानगरपालिकेचा एक ठराव लागेल. तो ठराव आल्याबरोबर आम्ही आपली प्रक्रिया सुरू करू. तिसरं महत्वाचं जे PR कार्ड आहे PR कार्ड सुद्धा देताना महानगरपालिकेचा ठराव लागणार आहे आणि महानगरपालिकेचा ठराव आल्यावर मंत्रिमंडळासमोर जाऊन आम्ही संभाजीनगरच्या PR कार्डचे प्रश्नही प्रॉपर्टी कार्डचे प्रश्न जे लोक सरकारी जागेवर आहेत, जे लोक मनपाच्या जागेवर आहेत, जे लोक गुंठेवारी कायद्यात अटकलेले आहेत, तुकडेबंदी कायद्यामुळं निरस्त केल्यामुळं काही लोकांना रिलीफ मिळाला आहे. 15/10/2024 पूर्वी सर्व जे बांधकामं आहेत खाजगी जागेवरचे ते बांधकामं रेग्युलाइज करणे आणि सरकारी जागेवरची बांधकामं 2001च्या पूर्वीचे रेग्युलाइज करणे असाही निर्णय घेता येऊ शकतो. तो आपण यापूर्वी अनेक शहराकरता घेतला आहे. तर फ्री होल्ड करणे, संभाजीनगरच्या प्रॉपर्टी फ्री होल्ड करणे हाही एक निर्णय आपण करतो आहे. तिसरं महत्वाचं या ठिकाणी
आपण आता औद्योगिक क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये इंडस्ट्री टाकायची असेल तर येण्याची गरज नाही, सनदची गरज नाही, हा निर्णय घेतला. लेआउट टाकायचं असेल, रहिवासी क्षेत्र असेल तर येणे आणि सनदची गरज नाही, आणि व्यावसायिक क्षेत्र असेल तर व्यवसाय टाकायचं असेल तर येणे आणि सनदची गरज नाही, हा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि त्यामुळे जे फर्दर एक्सपान्शन्स आहे त्यामध्ये आमच्या तहसीलदार एजीओकडे जे जायला लागत होतं येणे करता, सनद करता, आता जायची गरज नाही. आता सरळ वन टाइम प्रीमियम भरून तुम्हाला सनद आणि येणे करता येतं, कुठल्याही ऑफिसच्या खेटा मारला लागणार नाही, हा निर्णय आपण घेतलेला आहे. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही, पण भारतीय जनता पार्टीचं विकास करू शकतं. विकास म्हणजे देवेंद्र फडणवीसजी आहे, डेव्हलपमेंट म्हणजे फडणवीसजी, देवेंद्रजी, डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी, आणि देवेंद्रजी म्हणजे डेव्हलपमेंट, असं नातं महाराष्ट्रात जुळलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्राचा मतदाराचा कल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वावर आहे आणि एकंदरीत डेव्हलपमेंटला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की संभाजीनगरची जनता ही डेव्हलपमेंटला मत देईल, विकसित छत्रपती संघटनेला मत देईल. आणि संभाजीनगर हे 2029 पर्यंत 2030 पर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये 3 टप्पे आहे. विकसित संभाजीनगर 2029, विकसित संभाजीनगर 2035 आणि विकसित संभाजीनगर 2047, 3 टप्प्याचा विकास आराखडा आपण तयार केलेला आहे. या विकास आराखड्याला महानगरपालिकेने मान्यता देऊन सरकार मग त्या पद्धतीने तसा नवीन डेव्हलपमेंट प्लॅन तयार करून या शहराला मजबूत करण्याचा विचार शहरात केलेला आहे. या शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्सचे जाळं तयार करण्याचा विचार आपण करतोय. नागपूर सारखा आत्ता जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड, एआय बेस्ड हाय क्वालिटी, म्हणजे कुठल्या उद्दिष्टाने व्यक्ती आलाय हे सुद्धा ओळखू शकतं, असे ऍडव्हान्स सीसीटीव्ही सर्व्हिलन्स, जे चोरी करायच्या उद्दिष्टाने कोणी आला तरी तो कॅमेरा त्याचा फेस रिडिंग करून आता त्याला जेरबंद करू शकतं, असाही त्या ठिकाणी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी वापरू आणि संभाजीनगरला सुरक्षित विकसित करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. संभाजीनगरच्या जनतेला पुन्हा आमची विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या विकसित संभाजीनगरच्या प्रयत्नाला मदत करावी आणि आमचे सर्व उमेदवार निवडून द्यावे, अशी विनंती मी संभाजीनगरच्या जनतेला करतोय. आज ठाकरेंची सभा होत आहे आणि त्यांनी शहरामध्ये बॅनर लावले, त्यामध्ये पाण्याचा मुद्दा त्यांनी आग्रही धरलेला आहे. 2019ला देवेंद्र फडणवीस सरकारने पाण्याची योजना मंजूर केली. 2700 कोटी रुपये लागतात. पाण्याच्या योजनेचं काम सुरू झाल्याबरोबर उद्धव ठाकरे सरकार आलं. आमचा सवाल त्यांनाच आहे, 2.5 वर्ष काम का बंद ठेवलं? 2.5 वर्ष काम बंद नसतं तर 2.5 वर्षापूर्वीच या ठिकाणी पिण्याचं पाणी सुरू झालं असतं. मग आमच्या सरकारला त्या योजनेला पुन्हा काम सुरू करायला प्रयत्न करा मधले 2-2.5 वर्ष. शेवटी एखादी पिण्याच्या पाण्याची योजना करायची असेल, 2700 कोटी खर्च करायचे असेल, इन टाइम, इन क्वालिटी, इन मनी काम करायचं असेल तर आपल्याला तो काळ द्यावा लागतो. पण 2.5 वर्षाचा स्पॅन जो यांनी खराब केला उद्धव ठाकरेंनी, त्याचे जबाबदार तेच आहे. आणि आता तर आपलं सरकार आल्यावर या ठिकाणी आपली ड्राय रन झाली आहे, तर 2700 एचपीची कालच बघा तुम्ही. त्यामुळे याला ते जबाबदार आहे, आम्ही जबाबदार नाही. पण त्यांचं म्हणणं आहे की तुमची डेडलाईन फसली आहे, म्हणजे मनुष्यबळाचा अभाव आहे, जलकुंभांचा पत्ता नाही, पाईपलाईनचं काम संथगतीने सुरू आहे, 3700 एचपीचे 3 पंप असताना तुम्ही एकाच पंपाचं ड्राय रन केलेलं आहे, मग डेडलाईन पूर्ण कशी होणार? मी तेच सांगतो तुम्हाला की कुठल्याही पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करताना टेक्निकली कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही इंजिनियरला, कुठल्याही नागरिकांना हे समजून घेतलं पाहिजे की पिण्याच्या पाण्याचा सोर्स आधी मजबूत केला पाहिजे. टाक्या बांधणं म्हणजे अंतिम नाहीये, पाईपलाईन टाकणं म्हणजे अंतिम नाहीये. पाणी चाललं नाही, तुम्ही टाकी बांधली आणि पाईपलाईन करून ठेवली, अर्थ काय? आणि त्यामुळे मला वाटतं बाकी काम अलाइट वर्क लवकर होतात. मेन सोर्स असतो, एकदा सोर्स कन्फर्म झाला की मग अलाइट वर्क हे नंतर होत राहतात. त्यामुळं कुठल्याही सरकारची पहिली जबाबदारी आहे सोर्स आणणे, आणि त्यामुळे सोर्स जो आलाय तो महत्वाचा आहे. काल 2 बंधूंची सभा झाली, हाऊसफुल सभा झाली असा त्यांचा दावा आहे आणि हेच चित्र मतांमध्ये सुद्धा सगळीकडे महाराष्ट्रात मुंबईसह दिसेल असं म्हणणं आहे. तुम्हाला पूर्वानुभव आहे, लोक सभा ऐकायला येतात,
सभा आलेले कुठलेही लोक त्यांनाच मत देतील असं महाराष्ट्रात नसतं. खूप मोठ्या मोठ्या सभा होतात, पण सभात आलेले लोक मत देतात का? ते ऐकायला येतात. त्यामुळे आमचे राव त्यांचे राव ते ऐकायला येतात, पण देतात कुणाला? ते देतात विचार करून, हृदयातून मनातून जेव्हा मत टाकतं व्यक्ती, तेव्हा त्याच्यामागं त्यांच्या अपेक्षा असतं, आशा असतं. आणि आशा अपेक्षाचं मत कुणाचं आहे? ते कमळाचं आहे. आशा अपेक्षाचं मत त्यांचं राहू शकत नाही, कारण ते भावनेच्या आधी मत मागतात आहे. आता भावना चालत नाही लोकांना, आता डेव्हलपमेंट चालत आहे. नाही, त्यामध्ये क्वासी ज्युडिशियल केस आहे, प्रशासकीय केस नाही आहे. त्यामध्ये एमआरटी कोर्टनी त्या खाजगी मालकाचं नाव आहे, खाजगी मालकच आहे, वन काढून टाकलं एमआरटीनी. आणि मग एमआरटीनी घेतलेल्या निर्णयाला ऍडिशनल कमिशनरनी त्या निर्णयाला मेंटेन केलं, म्हणजे कायम केलं. मधल्या काळात ती केस हायकोर्टमध्ये गेली. हायकोर्टनी 8 आठवड्याच्या आतमध्ये ही केस अंतिम करा आणि याचा ते काही एमआरटीचा आणि ऍडिशनल कमिशनर जे काही ऑर्डर पास केले आहे त्याबद्दलची केस अंतिम करा असा आदेश होता हायकोर्टचा. त्या आदेशाप्रमाणे माझ्याकडे केस चालली. शेवटी कोर्ट म्हणून निर्णय घेताना माझ्यासमोर 2च डॉक्युमेंट आहे. एक आहे एमआरटी कोर्टाचा निकाल, एक आहे ऍडिशनल कमिशनरचा निकाल. जेव्हा महसूल मंत्री म्हणून कोर्ट म्हणून मी निकाल घेतो, तेव्हा या खालच्या कोर्टाने जे काही निकाल दिले आहेत त्या निकालाच्या आधारावर मेरिट बघावं लागतं. पण तथापि फॉरेस्ट आमच्याकडे पार्टी नव्हती. या केसमध्ये फॉरेस्ट पार्टी नाहीये. आता मी सुमोटो काल जे काही माननीय गणेश नाईकजी बोलले किंवा परवा माझ्या लक्षात आलं की पार्टी ही फॉरेस्ट पाहिजे आणि त्यामुळं पुन्हा फॉरेस्टला पार्टी करतोय आणि पार्टीकडून फॉरेस्टचे म्हणणं ऐकून घेण्याचा विचार मी करणार आहे. म्हणजे तुर्तासा झालेला निर्णय रद्द, जो खासगी विकास आता मी जोपर्यंत फाईलवर म्हणजे क्वासी ज्युडिशियल केस आहे, मी कोर्ट म्हणून जेव्हा निर्णय घेणार आहे तेव्हा हा निर्णय मला प्रेसमध्ये घेता येत नाही. कोर्ट म्हणून निर्णय हा वेगळा डायस असतो, प्रशासकीय डायस वेगळा असतो. त्यामुळे क्वासी ज्युडिशियल कोर्टासमोर 2च भाग आहे. एक भाग आहे एमआरटी महाराष्ट्र न्याय प्राधिकरणाने घेतला निर्णय, त्यांनी वन काढून टाकलाय. त्यांनी खाजगी मालकाची नोंद कायम ठेवली आणि कारण ती खाजगी जमीन होती 1975 पूर्वी. 75ला ती जमीन वनानी आपल्या नावाने करून घेतली फॉरेस्टनी. मग एमआरटी असं म्हणताय की जमीन खाजगी मालकाची आहे आणि आमच्या ऍडिशनल कमिशनरच्या निकालात हे म्हणताय ती खाजगी आहे. या केस माझ्याकडे आली आणि हायकोर्टाने 8 आठवड्याच्या आत निकाल घ्यायला सांगितला आहे. त्यामुळे हायकोर्टाच्या जे डायरेक्शन होते की 8 आठवड्याच्या आत निकाल घ्या, नाही तर कंटेम ऑफ कोर्ट आहे. त्यामुळं ते लिहिलं गेलं कंटेम ऑफ कोर्ट आणि त्यामुळं हा निकाल झाला आहे. पण मला जे आत्ता माझ्या समोर जो विषय आला आहे की फॉरेस्टचा जर संबंध येत असेल तर फॉरेस्ट पार्टी पाहिजे होती आणि कोणीच फॉरेस्टला पार्टी केलं नाहीये. तर त्यामुळं फॉरेस्टला पार्टी करणे साधारण आणि मग त्या निकालाचा अंतिम करणे हाच माझ्यासमोर प्रश्न आहे. मला वाटतं उद्या परवा आपल्याला कळेल. मागच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी आपल्या संभाजीनगर जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषित केलं होतं, काय झालं तर? नाही, राज्यातले 7-8 जिल्हे पर्यटन जिल्हे आहेत. संभाजीनगर, नागपूर, सिंधूर, रत्नागिरी, नाशिक असे अनेक जिल्हे, अनेक तालुके, असं एक मोठं नोटिफिकेशन आहे. आणि मग सरकार त्या पर्यटन डिपार्टमेंटमार्फत जेव्हा एक लाईन ठरतं नियोजनाची, प्लॅनिंगची, तर प्लॅनिंगची लाईन करताना, पर्यटन डिपार्टमेंटची लाईन करताना कुठल्या पर्यटन स्थळाला दर्जा दिल्याशिवाय त्यांना फंड देता येत नाही. म्हणजे जोपर्यंत मंत्रिमंडळासमोर पर्यटन स्थळाचे जिल्हे जाहीर होत नाही, तालुके जाहीर होत नाही, तोपर्यंत त्याचे प्रस्ताव प्लॅनिंग आणि फायनान्सकडे मंजूर होत नाही. म्हणून पर्यटन जिल्हा नाव दिलेलं आहे. जसे जसे पर्यटनाचे प्रस्ताव येतील संभाजीनगरचे, तसे असे शासन त्याला मान्यता देईल. बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी तुषार आपटे याला भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलं असं नाही, स्थानिक लेवलला मला बघायला लागेल. प्रत्येक गोष्टीची माहिती काल मी प्रवासामध्येच आहे, त्यामुळे मी माहिती घेणारी तुमच्याशी चर्चा करेन. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमध्ये जो वाद सुरू आहे, आता गणेश नाईक थेट एकनाथ शिंदेना जेलमध्ये टाकण्यापर्यंतची भाषा करतात. हे महायुतीचे नेते आहेत. नाही, मी एवढंच म्हणेल की महायुतीच्या समन्वय समितीमध्ये हेच ठरलं आहे की मतभेद आणि मनभेद होऊ नये, कुणी टोकाचं बोलू नये, कुणी त्या ठिकाणी इतके खाली जाऊन टीका टिप्पणी करू नये. पण स्थानिक युद्ध इतकं पेटतं कधी कधी की सर्व बियॉन्ड कंट्रोल होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं
आम्ही गणेश नाईक साहेबांशी पुन्हा बोलू, गणेश नाईक साहेबांशी चर्चा करू, कुणाकडनं काय झालंय तपासावं लागेल. तुम्ही प्रचारासाठी देशभरातनं नेते आणले. तुमची अण्णामलई नावाचे नेते आहेत जे मुंबईत प्रचार करताय आणि ते वाक्यात बोलताना म्हणाले बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र. कोण म्हटले? अण्णामलई नावाचे तामिळनाडूचे नेते आहेत आणि ते भाषणात म्हणाले. बघा, वाद सुरू आहे सध्या मुंबईत ओढायचा. भाषणात कधी कधी जे बोलतं व्यक्ती त्यावर अर्थ अनर्थ बेअर्थ लावत असतात लोक. त्यांचा बोलण्याचा रोग काय होता, त्यांच्या बोलण्याचं म्हणणं काय होतं, जरा एकदा बघावं लागेल, मग त्यावर टिप्पणी करावं लागेल. सर, असदुद्दीन ओवैसींचं एक वक्तव्य असं आहे, हिजाब घालणारी मुलगी एक दिवस नक्कीच भारताचा पंतप्रधान बनेल. काय? हिजाब घालणारी मुलगी भारताचा एक दिवस नक्कीच पंतप्रधान बनेल असं त्यांचं वक्तव्य आहे. असं आहे की या पद्धतीचे वक्तव्य करून हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये या ठिकाणी रस्त्यावरचे दंगे उभे करणे आणि मुस्लिम मताचं तुष्टीकरण करणे यामागचा हेतू आहे. मला वाटतं की या पद्धतीचे जे हेतुवाक्य आहे हे महाराष्ट्राची देशाची जनता सहन करणार नाही. मीराबाईंच्या एका प्रकरणात फडणवीस आणि शिंदेंना गुन्ह्यात अडकवण्यासाठी माजी महासंचालक संजय पांडेंनी दबाव आणला होता असा अहवाल जाता जाता रश्मी शुक्ला देऊन गेलेला आहे. जे खरं आहे ते मांडलं असेल. रश्मी शुक्लांनी शेवटी रेकॉर्डर असतो, सर्व रेकॉर्ड हा क्रिएट असतो. मी आता हे बोललो रेकॉर्डवर आहे, त्यामुळे रेकॉर्डवर असलेली गोष्ट त्यांनी मांडली असेल आणि काही गोष्टी खऱ्या असतील, त्यावर त्या तथ्याच्या आधारावर या अधिकाऱ्यांनी अशी टिप्पणी केली असेल. तपोवनातल्या जे झाडं तोडण्यात आले त्यावर राज ठाकरे असं म्हणाले की लाकूड तोड्या बरा, पण आपले गिरीश महाजन असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये काही गोष्टी बोलाव्या लागतात म्हणून बोलाव्या लागतात. शेवटी तिथली कुंभाची परिस्थिती काय, इतका मोठा कुंभ आहे, राष्ट्रीय त्या ठिकाणी आपल्या अस्मिता, राष्ट्रीय सांस्कृतिक कार्य, धार्मिक कार्य आहे आणि त्यामुळे अशा वेळी काही गोष्टीचे निर्णय प्रशासनाला घ्यावे लागतात. त्यामुळे जे निर्णय घेतले आहेत ते काही जाणीवपूर्वक नाही घेतले आहेत. त्या भागाची परिस्थिती, तिथली जमिनीची परिस्थिती, तिथे असलेली जमिनीची कमीपणा या आधारावर काही निर्णय घेतले आहे. पण अनेक तुम्ही सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे दाखले बघा. तुम्ही झाड तोडलं 5 झाड जास्त लावा, एखादं झाड काढलं तर 5 झाडं ऍडिशनल लावा लागतात. त्यामुळे तेवढे झाडं जपणे, तेवढे झाडं त्या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. सर, काल आपली त्रिमूर्ती चौकात सभा झाली आणि सकाळी पालकमंत्र्यांनी तो चौक खुला केला आकाशवाणीत. काय म्हणजे नेमकं हे? नाही, तो कालच खुला झाला होता. हा, सकाळी खुला झाला आणि संध्याकाळी तुमची सभा झाली म्हणजे तर अनेक दिवसापासून तो विषय सुरू होता. तुमच्या सभेसाठी खुला केला का असं म्हणायचं? नाही, आमच्या सभेसाठी खुला नाही केला. तो तिथल्या जनतेच्या समस्या करता खुला केला. आम्ही त्या रस्त्याने गेलो पण नाही, आलो पण नाही. पण नाही, तर चुकीचं आहे का? खुला करणं तर चुकीचं आहे. बरोबर. बावनकुळे साहेब मुख्यमंत्री जेव्हा संभाजीनगरमध्ये आले होते ते म्हटले आम्ही एमआयएम सोबत जाणार नाही आणि कधी जर गरज पडली तर सत्तेच्या बाहेर राहू पण जवळ जाणार नाही. मात्र जलील म्हणतात की तुम्हीच आमच्या मागे कटोरा घेऊन फिरताय आमची सुरक्षिती करण्यासाठी. आम्ही एमआयएम सोबत कधीच जाणार नाही, कधी गेलो नाही. तिथल्या लोकल नेत्यांनी आमच्या लोकांशी संपर्क साधला एमआयएमच्या, त्यावर त्यांनी स्थानिक गटामध्ये येण्याची विनंती केली, कामठीमध्ये विनंती केली माझ्या मतदारसंघात. आम्ही नाही घेतलं. काही ठिकाणी तिथल्या लोकल कार्यकर्त्यांनी गट बनवताना चूक केली, ती दुरुस्त केली. शेवटी जेव्हा तिथे गट बनतो स्थानिक, या गटात की त्या गटात 2 गट असतात. विकासाचा एक गट असतो, तिकडं विरोधकाचा गट असतो. पण एमआयएमला विरोधी पक्षाचं राहिलं पाहिजे. आम्ही तसा गट रद्द केलाय अकोटचा. कामठीमध्ये सुद्धा अशी रिक्वेस्ट होती की एमआयएमला घ्या माझ्या मतदारसंघात, पण आम्ही बाहेर ठेवलाय. नाशिक शहर जे आहे ते फडणवीसांनी दत्तक घेतलं, मात्र बाग पुन्हा फिरकलाच नाही असं राज ठाकरे बोलले. कोण दत्तक घेतलं? फडणवीसांनी नाशिक शहर दत्तक घेतलं, मात्र पुन्हा बाग तिकडे फिरलाच नाही, म्हणजे फडणवीसला आलीच नाही असं आहे की राज ठाकरे साहेबांनी एमआर शॅकवर, गुगलवर जाऊन थोडा अभ्यास केला पाहिजे. 2014चं नाशिक, 2019चं नाशिक, 2024चं नाशिक जरा अभ्यास करून घेतला पाहिजे. काय नाशिकमध्ये डेव्हलपमेंट झाले, नुसते तोंडाच्या काहीतरी टाळेवाजवा करता बोलायचं. आमचा दावा नाही की आम्ही 100, आता संभाजीनगरला 100% नाही बदलू शकणार.
पण प्रयत्न इमानदारीचा आहे. प्रयत्न हृदयातून आहे की संभाजीनगर चांगलं झालं पाहिजे, उत्कृष्ट झालं पाहिजे. महत्वाची डिव्हिजन सिटी आहे. या डिव्हिजन सिटीला स्टेटस याचा मजबूत केलं पाहिजे. सर्व सुविधायुक्त संभाजीनगर झालं पाहिजे. आता हे केलंच पाहिजे. ही सरकारची जबाबदारी आहे. मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती हे डिव्हिजनचे शहर आहे. या डिव्हिजनच्या शहराला डिव्हिजनचे शहर म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. डिव्हिजनचे शहर म्हणून डेव्हलप केले पाहिजे. नाशिकचा विचार आता तुम्ही 2014चं संभाजीनगर मेमार साखर बघा, गुगल मॅपिंग करा, तुम्हीच घरी बसाल. आणि 2025चं संभाजीनगर काही तर बदल झालाय. दावा नाही की सारा बदललाय. असं कसं म्हणताय तुम्ही की त्या ठिकाणी काही बदल झाला नाहीये. दत्तक घेणं म्हणजे काय, शेवटी जास्त लक्ष टाकणं. जास्त लक्ष टाकलं का देवेंद्रजींनी टाकलं ना. संभाजीनगर टाकलं, नागपूर टाकलं, अमरावतीवर टाकलं, त्या ठिकाणी नाशिकवर टाकलंय. हा, काही गोष्टी राहिल्या त्या पुन्हा करू. सर्वांचे आभार. सर्वांनी